नमस्कार मंडळी, कसे आहात? आय होप की तुम्ही सगळे मस्त आणि स्वस्त असाल. तर आम्ही निघालो आहोत पेनगावच्या पेनगावच्या मारुतीला तर शनिवारी जाऊन आलो. आत्ता निघालो आहेत. आज सोमवार आहे आणि आम्ही गोरक्षनाथ टेकडीवरती निघालो आहोत. ही आमची चौथी वारी असेल. तर गोरक्षनाथ टेकडी खूप म्हणजे प्रसिद्ध आहे, म्हणजे सगळ्यांना जवळजवळ माहीत आहे गोरक्षनाथ टेकडी. त्यामुळे सांगण्याची तर काही म्हणजे गरज नाही आहे, पण ज्याला माहीत नाही त्याच्यासाठी आहे. तर खूप छान टेकडी आहे, देवाचं खूप महत्त्व आहे गोरक्षनाथ टेकडी आहे आणि खूप म्हणजे खूप प्रसन्न वाटतं तिथे गेल्यानंतर. हे बघा, खूप मोठं देवस्थान आहे आणि खूप टेकडी म्हणजे खूप वरती आहे. तर मला असं वाटतं की खूप वरती मंदिर असल्यामुळे याचं नाव टेकडी ठेवलं असावं. तर 108 अशा पायऱ्या आहेत वरती जायला. तर मी, मोनो, उन्नतीचे पप्पा, भैया आणि मोन्या म्हणजे भावाचा मुलगा, तर आम्ही सगळे एवढे जण गेलो होतो. तर भैया आला नाही कारण त्याची तब्येत अगोदरच बरोबर नाही आहे, त्याच्यामुळं वरती काय त्याला नको म्हटलं मी. तर हे दोघं जण बघा, चिल्ले पिल्ले, किती उंच देव असू द्या, लांब असू द्या, लेकरं इतके फास्ट चालतात ना, खूप मजा वाटते त्यांना चलायला. आणि आपण एवढी खाली थकून जातो ना आमची एवढी मजा येत होती ना, कारण असे पूर्ण अशा चढत्या पायऱ्या आहेत आणि पूर्ण अशा डोंगरावर पायऱ्या असल्यामुळे ना 2-3 पायऱ्या चढल्या ना लगेचच धाप लागते. आणि याच्या अगोदर फर्स्ट टाईम ज्या दिवशी पहिला दिवस होता तर त्या दिवशी थोडा जास्त त्रास झाला, पण नंतर काही वाटलं नाही चढायला. तर आता ही तिसरी वेळ आहे, तर अजून 2-3 वेळेस आता बघू हे किती वाऱ्या करायच्या म्हणतात ते. पण नेहमीच यावं असं वाटतं कारण की खूप प्रसन्न वाटते. हे बघा, देवाची हे मूर्ती आहे गोरक्षनाथ. आणि इथे एकदम उंचावर जे मंदिर आहे, तो उंचावरून पूर्ण परिसर एवढा सुंदर दिसतो खाली, खूप छान आणि प्रसन्न असं वाटतं. तर लेकरांना बघत बघत लेकरांकडे पण लक्ष द्यावं लागत होतं कारण की खूप उंच आहे, इकडं तिकडं पळू नये लेकरांनी, त्याच्यामुळे लेकरांना खूप लक्ष द्यावं लागतं वरती आल्यावर. तर इथे पाया वगैरे पडलो, दर्शन वगैरे मस्त झालं. जास्त गर्दी नसते, म्हणजे येतात पण दिवसभर सकाळपासून चालू असते माणसांची म्हणजे येणं जाणं, तर जास्त काही एवढी गर्दी नसते. पौर्णिमेला वगैरे तिथे सप्ताह वगैरे खूप असतो, त्यावेळेस खूप मोठी गर्दी असते तिथे. पूर्ण जेवढी गाडी लावली आहे तिथं, जेवढी म्हणजे तेवढं अंगण आहे खालचं, मंदिराच्या खालचं, तेवढंसुद्धा पुरत नाही, खूप फुल होतं सगळं, गाड्या वगैरे गर्दी एवढी असते. तर देवाचं फार महत्त्व आहे आणि मी आत्तापर्यंत एकदाही आली नव्हते, तर फर्स्ट टाईम सुरू केलेलं आहे येणं. तर खूप छान वाटायलं आहे आणि मस्त वाटायलं आहे, असं वाटायलं येत राहावं, पण खूप दूर आहे घरापासून, खूप लांब पडतं. तर हे बघा, वरतून परिसर खूप सुंदर दिसतो, मस्त दिसतो. तर दर्शन वगैरे घेतले आणि आता खाली जायचं होतं. खाली जाताना काही नाही, एकदम मस्त असं वाटतं बरं का खाली जाताना, म्हणजे एवढं काही धाप वगैरे लागत नाही आणि सोप्या जातात पायऱ्या उतरायला. फक्त अवघड आहे फक्त वरती ये ना. तर लेकरांनी खूप पटपट वरती आले, पटपट खाली गेले तर हे बघा, सभा मंडप आहे, याच्याच बाजूला एक मोठं गार्डन आहे. गेल्या सोमवारी आलो होतो लेकरांना घेऊन, त्यावेळेस गार्डनमध्ये गेलो होतो, पण 5 वाजता गार्डन बंद होतं, त्याच्यामुळे मग ह्यावेळेस गेलोच नाही. कारण गेल्या वेळेस बंद झालं होतं तरी लेकरांच्या हट्टापायी आम्ही त्याच्या भिंतीवरून उड्या मारल्या होत्या आणि मध्ये गेलो होतो. कोणीच नव्हतं गार्डनमध्ये, आम्हीच होतो फक्त, लेकरं आणि आम्ही. तर ह्यावेळेस म्हटलं नको, हे दोघंजणं लहान आहेत, ह्यांना काही खाली घेता येणार नाही, त्यामुळं मग हे म्हणले नेक्स्ट नंतर कधी येऊ म्हणे लेकरांना घेऊन. तर म्हटलं ठीक आहे, चालतं आहे. तर त्यामुळे फक्त दर्शन वगैरे केलं आणि खाली आलो. तर खाली आज बाबा पण आले नव्हते आज. तर बाबांची तब्येत खराब असल्यामुळे आज बाबा पण आले नव्हते, त्यामुळे थोडंसं बोर पण वाटलं कारण बाबांचं दर्शन झालं नाही. तर पाय वगैरे पडलो आणि आता वापस रिटर्न निघालो बीडला. तर इथे बघा, सूर्य डुबताना खूप छान दिसत होता, पूर्ण ऑरेंज कलरचा झाला होता, म्हणून मी त्याची शूटिंग केली. पण काय आहे ना, मोबाईलमध्ये एवढं क्लिअर दिसत नाही आहे कारण तो चमकतो आहे ना, काय पूर्ण ऑरेंज झाला होता, खूप छान कलर झाला होता. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. तुम्ही नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.
पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, कारण की ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकन त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जाईल. तर असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी अर्चना इंगोले या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. शिवाजी महाराज की जय.